राजारामपुरीतील महेंद्र ज्वेलर्स सादर करत आहे एक अभिनव आणि सामाजिक उपक्रम लाडक्या लेकीचा सन्मान। ज्या कुटुंबामध्ये एकुलती एक कन्या आहे त्यांनी त्या मुलीचं कर्तृत्व, योगदान, संघर्ष, जिद्द, विचार याबद्दल 20 ओळीची लेखी माहिती महेंद्र ज्वेलर्स मध्ये आणून द्यावी। परीक्षकांनी निवडलेल्या कर्तृत्ववान लाडक्या लेकीचा विशेष सन्मान होईल, तर सहभागी सर्व कन्यांना प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू दिली जाईल। लक्षात ठेवा, ही स्पर्धा नाही तर हा उपक्रम आहे घरातील एकुलत्या एक कन्या असलेल्या कर्तृत्ववान मुलींना प्रोत्साहन देण्याचा। 20 जानेवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंत राजारामपुरी येथील महेंद्र ज्वेलर्स मध्ये नाव नोंदणी करा, लेखी माहिती आणून द्या आणि आपल्या लाडक्या कन्येचा उचित सन्मान करा। अधिक माहितीसाठी संपर्क महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, 3री गल्ली, मेन रोड, कोल्हापूर। हद्दवाढीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, हद्दवाढ होणार की नाही? गेल्या 32 वर्षात शेकडो निवेदने दिली, अनेक वेळा आंदोलने झाली, असंख्य शिष्टमंडळे विविध सरकारातील मुख्यमंत्र्यांना भेटली, परिपूर्ण असे तब्बल 5 प्रस्ताव पाठविले। उच्च न्यायालयाने 6 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश दिले। महापालिका प्रशासनाने 3 वेळा वस्तुस्थितीदर्शक अहवाल पाठविले, तरीही कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा गुंता सुटलेला नाही। 32 वर्षात हद्दवाढीसारखा महत्त्वाचा प्रश्न सरकारला सोडवता येत नाही, हे राज्य सरकारचे अपयशच। कोल्हापुरात येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कोल्हापूरची हद्दवाढ करण्याचे आवाहन केले आहे। राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या हद्दवाढी झाल्या, परंतु कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ मात्र गेल्या 70 वर्षात झालेली नाही। नवी मुंबई, नाशिक, सोलापूर, औरंगाबाद यासारखी शहरे हद्दवाढीमुळे विकासाच्या बाबतीत पुढे गेली। कोल्हापूर शहर मात्र 1948 पासून आहे तेवढेच राहिले आहे। जर वेळीच निर्णय घेतले गेले असते तर कोल्हापूर सुद्धा राज्यात एक आघाडीचे शहर बनले असते। शहराची हद्दवाढ नाही म्हणून विकास झाला नाही असा ठपका बसला नसता। मुळात हद्दवाढीचा विषय हा राजकीय आहे, त्यामुळे राज्यकर्त्यांनीच तो एकत्र बसून सोडवायला पाहिजे होता। पण प्रत्येक राजकारण्यांची भूमिका वेगळी आहे। सर्वांनीच या प्रश्नाला बगल दिली आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात हा प्रश्न सुटला नाही, तेव्हा भाजप, शिवसेना हद्दवाढीची मागणी करत राहिले, पण हे पक्ष सत्तेत आल्यानंतरही त्यांनी या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले नाही। आता भाजपच्या नेत्यांकडूनही हद्दवाढीसाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे। काही दिवसांपूर्वीच भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर शहराची हद्दवाढ लवकरच होईल असे म्हटले होते। महापालिका असलेल्या शहरात विविध सुविधांचा पसारा वाढला आहे। 1972 नंतर लोकसंख्या इतकी वाढली की शहरातील जागा संपून गेली। 2000 पूर्वी 5व्या स्थानावर असलेले शहर आता 13-14व्या स्थानावर गेले। हद्दवाढीमुळे अनेक शहरे कोल्हापूर शहराच्या पुढे निघून गेली, मात्र कोल्हापूर अजूनही तिथेच राहिले। काही ग्रामीण भागातील नागरिकांचा हद्दवाढीला विरोध आहे, तर काही गावांना हद्दवाढ हवी आहे। वास्तविक पाहता शहराचा विकास व्हायला हवा असेल तर शहराची हद्दवाढ होणे गरजेचे आहे, पण आता लोकप्रतिनिधींच्या होकार नकारात हद्दवाढीचा विषय कितपत पुढे सरकतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।